आता बातमी आहे लोकसभा निवडणुकी संदर्भातल्या झी 24 तासच्या अंदाजाची। राज्यात 1 जूनला लोकसभेच्या सर्व 7 टप्प्यातलं मतदान संपल्यानंतर विविध वाहिन्या आणि संस्थांनी आपापले एक्झिट पोल दाखवले। मात्र झी 24 तासच्या टीमनं प्रत्येक जिल्ह्यातले प्रतिनिधी, स्थानिक राजकीय अभ्यासक यांच्या मदतीने काही अंदाज वर्तवले। हा सर्वे नाहीये तर हा अंदाज आहे। झी 24 तासच्या अंदाजानुसार राज्यात महाविकास आघाडी वरचढ ठरण्याची शक्यता आहे। महायुतीला केवळ 16 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 28 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे। यावेळी अपक्षाची एका जागेवर सरशी होण्याची शक्यता आहे। तर यामध्ये महायुतीला 16 ते 20 जागा, महाविकास आघाडीला 28 ते 32 जागा आणि अपक्षाला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली। अशा पद्धतीने महाराष्ट्राची जागा आहे, तर भाजपला 9 ते 12 जागा, शिवसेनेला 6 ते 7 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 10 ते 11 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 6 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला।